1974 साली जयनंद मटकर यांनी पहिली निवडणूक जिंकून आले आणि पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यावेळी त्यांच्या विरोधात होते त्यावेळी शिवरामराजे भोसले. त्यावेळी त्यांचं 14 जानेवारी 1974 रोजी पहिला काम. त्याचवेळी आम्ही राजकारणात आलो होतो आधी 2 महिने. आम्हाला त्याच्यात फार काय महत्त्व, पण एक समाजवादी पक्षाच्या आम्ही जवळ होतो त्यावेळी आणि त्यापासून आम्ही तिथे काम करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी पहिल्यांदा ते निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. आता जशा गाड्या वगैरे होत्या तशा गाड्या नव्हत्या. त्यावेळी एस टी नीती सुद्धा स्वतः म्हणजे बेडकी दोडामार्गला जायचं असं एस टीने जात होते, क्वचित गाड्या होत्या. अशा पद्धतीने त्याने पायी जाऊन सगळीकडे जाऊन प्रचार केला. आम्ही त्यावेळी प्रचाराला होतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो सावंतवाडीतील पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता. त्यावेळी पाणी नव्हतं. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जे आता पाणीकोण धरण योजना आहे ती त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली. 74 पासून ज्यावेळी त्याने सुरू केलं त्यानंतर जवळजवळ 80 मध्ये पर्यंत ते काम त्याचं त्यांनी हे केलं. आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आज सावंतवाडीला पाण्याची टंचाई भासत नाही त्याचं कारण म्हणजे पाणीकोण धरण योजना. त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्याच्या कॉन्ट्रॅक्टरने त्यावेळी काम केलं होतं आणि गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात त्यावेळी सिमेंटचा सुद्धा फार पुरवठा नव्हता. तर स्पेशल विधानसभेमध्ये सांगून त्यांनी सावंतवाडीच्या ह्याच्यासाठी सिमेंट, बाहेरचं सिमेंट म्हणजे इम्पोर्टेड सिमेंट आणून त्यांना दिलं आणि त्यावेळी ही पाणीकोण धरण योजना पूर्ण केलेली आहे. आज जे पाण्याचा प्रश्न आपल्याला भेडसावत नाही, आता नवीन पद्धतीने पुढे त्याची डेव्हलपमेंट होऊ शकेल. परंतु या पाण्याच्यासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढे दुसरे कुणी केले नव्हते. आणि आज जे आपल्याला पाण्याची टंचाई भासत नाही त्याचं एकमेव प्रमुख कारण म्हणजे जयनंद मटकर.